आता पाहूया मुंबईमधल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईत कॅपिटल लँड डेटा सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या हस्ते झालं उद्घाटन। महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक। धारावी पुनर्विकास प्रकल्पांसाठी घरोघरी जाऊन होणारं बायोमेट्रिक सर्वेक्षण बंद। धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि NMDPLने सर्वेक्षण बंद करत असल्याचं जाहीर केले। सर्वेक्षणासाठी स्थानिकांना DPR आणि NMDPLच्या कार्यालयात आता जावं लागणार आहे। मुंबईत लोकल आणि मेट्रो मार्गाच्या जोडणीसाठी समितीची स्थापना। 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं समिती सर्वेक्षण करणार। याच महिन्यात समितीत पहिली बैठक होणार। मुंबई बंदर प्राधिकरण 30 वर्षांसाठी 28 भूखंड भाड्याने देणार। मुंबई बंदर प्राधिकरणाला वर्षाला 814 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता। मुंबईतील म्हाडाच्या 149 दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेस सुरुवात। इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज करता येणार। 29 ऑगस्टला ई-लिलावाचा निकाल जाहीर होईल। बदलापुरातील MIDC परिसरात वायुगळती। MIDC परिसरात काही ठिकाणी वातावरण धुरकट। रासायनिक धुरामुळे श्वास घेण्याचाही नागरिकांना त्रास। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी। मुंबईत मोठ्या आस्थापनांसाठी सॅनिटरी कचरा महापालिकेला देणं बंधनकारक। पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे डोमेस्टिक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन सेवा कार्यान्वित। राज्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई पालिका शाळेतील 953 विद्यार्थी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5वी मधील 536 तर 8वी मधील 417 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा। ठाणे महापालिकेत 1773 पदांसाठी मेगा भरती होणार। इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार। ठाणे पालिकेतील गट क आणि ड मधील रिक्त पदं सरळ सेवा प्रवेशाने भरण्याचा निर्णय।